टीम मीटिंग करू नका. टीम जय कांडेश्वर गोरपे आज खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर स्पर्धेचा दुसरा दिवस आणि आज 10 जानेवारी अर्थातच आमचे आयोजक समीर दादा देसाई यांचा वाढदिवस आणि दुपारच्या सत्रामध्ये देखील त्यांचे मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित राहतील आणि मोठ्या उत्साहानं वाढदिवस देखील साजरा केला जाईल. आणि समीर दादांना पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. पंढरीदादा वारिंगे आणि समीर दादा देसाई यांच्या स्वप्नातून साकारलेली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय श्रीराम मस्कर, स्वर्गीय नितीन वारिंगे चषक आणि स्वर्गीय बाळराम कोळेकर, स्वर्गीय पंडित देसाई, स्वर्गीय वासुदेव मडवी आणि स्वर्गीय कैलास मस्कर यांच्या आठवणींना उजाळा देणारी क्रिकेट स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. पहिले षटक कंप्लीट. टीमचे टोटल 16 वरती पोहोचले. नितीन मात्रे 4 चेंडू 11 या धावसंख्येवरती बॅटिंग करतो आणि रवी वायले त्यांना साथ देत असताना 2 चेंडू 5 या धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये सागर पाटील. सिनियर खेळाडू गोरपे संघाचा आपण पाहतोय. अनेक साऱ्या स्पर्धा या खेळाडू देखील गाजवल्या, परंतु थोडासा सराव यावर्षी देखील कमी पाहायला मिळाला सागर पाटीलचा. तत्मुळे सामने देखील तो फार कमी खेळला आहे. सिनियर खेळाडू आहे, त्याच्या अगेन्स्ट तेवढाच अनुभवी खेळाडू सिनियर खेळाडू गावदेवी वसाहत संघाचा रवी वायले शाखेमध्ये ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र शॉर्ट मैदानमध्ये खेळाडू उपस्थित आणि लेग बायच्या स्वरूपानं सिंगल या ठिकाणी मिळेल. टीमचे टोटल सिंगलने पुढे सरकेल 17 या आकड्यावरती. नितीन मात्राचं चालणं फार महत्त्वाचं आहे, कारण क्षमता गुणवत्ता फार या खेळाडूमध्ये आणि या ग्राउंडचा अभ्यास देखील त्याला फार आहे. त्यामुळे इथून त्याचं चालणं या मॅचमध्ये गावदेवी वसाहत संघासाठी देखील फार महत्त्वाचं असेल. दुसऱ्या बाजूला जय कांडेश्वर गोरपे टीमसाठी नितीन मात्रेची विकेट देखील फार महत्त्वाची आहे. फटका छान आहे, फ्लिक ऑफ द रिस्ट. ऑन साईडला फक्त चिप शॉट केली आहे नितीननं आणि बॉल मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. खेळाडू उपस्थित तोपर्यंत मिळते 2 धावा. विकेटवरती थोडासा वेळ घेत असताना नितीन मात्रे थोडीशी घाई करत नाहीये. टीमची धावसंख्या पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गदर्शक सागर पाटीलचा आपण पाहतो आणि नितीन पोहोचला व्यक्ती 13 या धावसंख्येवरती. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुढचा बॉल फटका छान आहे. पुन्हा एकदा खेळाडू उपस्थित. वायडी स्ट्रॉंगनला एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा दुसरी धाव कंप्लीट केली जाईल. 2 धावसंख्या पुढे सरकेल. पुन्हा एकदा 21-21 या आकड्यावरती स्कोर पोहोचेल. पॉवर पेचं दुसरं षटक आहे. 3 खेळाडू 30 गजगरीच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळाडू उपस्थित. त्याचबरोबर ऑनसाईडमध्ये 2 खेळाडू आहेत, वायडी स्लोगन आणि त्याचबरोबर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक खेळाडू उपस्थित केला गेला आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. एज लागली आहे, पाठीमागे प्रोटेक्शन आहे, खेळाडू उपस्थित. शॉट फाईन लेगला. रोहिदास गायकर आपल्याला पाहायला मिळतात, आमचे मित्र आहेत आणि ते शॉट फाईन लेगला फील्ड करत असताना रन्स मिळाली 1. टीमचे टोटल 22. 22 धावा स्कोरबोर्डवरती. थोडीशी शांतता जरूर पाहायला मिळाली आहे. या ओव्हरमध्ये सिंगल डबल आलेत. 21 चेंडू झालेत. सिद्धार्थ आम्हाला माहिती देतात 4 चेंडू आणि 5 धावा खर्च केल्यात या ओव्हरमध्ये. स्ट्रायकिंगवरती रवी वायले ऑन स्ट्राईक. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडूवरती थोडीशी नजर नव्हती. डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न केला. रन्स मिळाली लेग बायच्या स्वरूपानं 1. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 23. 23 धावा बलगवती. गावदेवी वसाहत संघासाठी हा ग्राउंड फार लकी आहे असं म्हटलं देखील जातं आणि आपण पाहिलं की बुलेट बाईक रवी वायले यांना देखील देऊन सन्मानित केला आपण प्रथम वर्षामध्ये. त्याचबरोबर आपण पाहिलं सुरत दुधकर देखील याच ग्राउंडवरती स्वप्नातील ती बुलेट बाईक देऊन आपण सन्मानित केलं होतं. त्यामुळे इथून हा ग्राउंड फार लकी आहे, ही स्पर्धा फार लकी आहे असं म्हटलं जातं गावदेवी वसाहत संघाच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. नितीन मात्रे ऑन स्ट्राईक.
स्विच हिट रिव्हर्स अटेंड केलाय. ही खासियत या खेळाडूची, कधी स्थान चेंज करू शकतो. आणि पुन्हा एकदा नितीन मात्रेनं पाठवलाय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर चौकारसाठी. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम मीर 11 गावदेवी वसर संघाची धावसंख्या पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. डीजे टीम जय खांडेश्वर गोरपे आपण फिल्डिंग लावून घ्यायची लगेच. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाले. तर बघा एक पारितोषिक आलं गेले. षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. गावदेवी वसार संघासाठी रमेश फुग्याशेठ शेलार शाखा प्रमुख आमचे वसार गावचे आणि त्याचकडे पारितोषिक असेल. षटकार हॅट्रिकसाठी 3000 आणि चौकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि त्याचबरोबर आयवा कॅचसाठी देखील उपसरपंच केतन शेलार यांच्याकडनं प्रेक्षक वर्गासाठी सुवर्ण संधी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज केतन शेलार यांच्याकडनं आयवा कॅचसाठी. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, प्लेड ऑनची विकेट मिळाली पहिल्याच बॉलवरती. अजय पाटीलला लागलाय टीम मीर 11 गावदेवी वसार संघाला पहिला मोठा धक्का. रवी वायले बॅक टू द डगआउट. सन्माननीय शाखा प्रमुख वसार गावचे रमेश शेलार यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. रमेशजी शेलार आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले गेलं तर प्राईज ठेवलं गेलं आहे. टीम मीर 11 गावदेवी वसार संघाला षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 3000, चौकार हॅट्रिकसाठी 1000 रुपये आणि केतन शेलार उपसरपंच यांच्याकडनं आयवा कॅचसाठी प्रेक्षक वर्गांसाठी सकाळच्या सत्रामध्ये सुवर्ण संधी आहे. झेल जर टिपला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. नवीन खेळाडू सूरज दुधकर ऑन साईडला लॉब केलाय. या खेळाडूची खासियत आहे कमी चेंडूमध्ये ज्या सदाबा नेहमीच आपल्या टीमसाठी बनवल्यात आणि सूरजने दाखवलाय दमकम. पहिल्या बॉलवरती ठोकलाय ब्रँडेड षटकार. षटकाराने स्वागत केले गोलंदाजाचं आणि टीम पोहोचली आहे मीर 11 गावदेवी वसार संघ 33 या आकड्यावरती. केतन शेलार यांना देखील विनंती करतो आपण देखील या व्यासपीठावरती आणि रमेश शेलार आपण देखील या. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, अतिरिक्त चेंडू ऑप्शनच्या बाहेर होत आहेत. पंच सांगतायत रमाकांतजी पवार सर. टीमची टोटल अतिरिक्त धावेने पुढे सरके 34 आकड्यावरती. सूरज दुधकर ऑन स्ट्राईक. यावेळेचा चेंडू डीप राहिला, खाली राहतो. पुन्हा एकदा अपील जोरदार होती. पंचांकडे कटाक्ष टाकलं जाते परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. दोन्ही पंच आपण पाहतो या ठिकाणी आपल्या निर्णयावरती ठाम असतील कारण अपील जोरदार होती परंतु अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. स्वप्नातील बुलेट बाईक या स्पर्धेमध्ये पटकावली होती सूरज दुधकर सेकंडमध्ये पाहायला मिळतोय आणि आज त्यानं सुरुवात पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकून केले. तर यावेळेचा चेंडू स्वीपर कव्हरला, खेळाडू उपस्थित. निलेश त्या ठिकाणी तो थोडेसे फंबल होत आहेत. फेकी येते तोपर्यंत
कंप्लीट होतील. एकूण धावा 3. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा त्वरित कंप्लीट केल्या. टीमची टोटल 37 धावा स्कोरबोर्ड होती. आणि बघा जय कांडेश्वर गोरपे टीमचा देखील प्राइज झालाय. विकेट 2 विकेट जर कॅरी केल्या, लगातारचे 2 विकेट जर कॅरी केल्या तर बाजीराव सिसवे, आमचे मित्र बाजीराव सिसवे यांच्याकडनं तब्बल 1,500 रुपयाचं कॅश मिळत असेल. बाजीराव सिसवे आपलं देखील स्वागत आहे. आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आम्ही पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. टीमचे टोटल 37 लॉस ऑफ 1 विकेट. 39 षटकातील 4. पुन्हा एकदा पुढचा बॉल अजय पाटील. नितीन मात्रे ऑन साइडला लॉब केलाय. उंची जास्त, लांबी कमी, खेळाडू उपस्थित शनी आणि हा झेल ड्रॉप केलाय. सराव थोडासा कमी आपण नेहमीच पाहिलाय. सिनियर खेळाडूंना वेळ सध्या तरी मिळत नाही आहे आणि शनी माळीसारखा खेळाडू या ठिकाणी झेल सोडतोय. नितीन मात्रेला जीवदान मिळालं. टीमची टोटल 39 आकड्यावरती पोहोचली आहे. क्रिकेटसाठी एक काल गाजवला अतिशय घातकी खेळाडू म्हणून ज्याला संबोधलं जायचं तो शनी आपण पाहतोय मिड विकेट रिझनला आपल्याला पाहायला मिळाला. आणि फार सराव कमी आहे खेळाडूंचा, वेळ मिळत नाही आहे सरावासाठी देखील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. समोर खेळलेत बी शेपमध्ये लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित आणि थोडीसे फंबल होत्या दोन्ही क्षेत्ररक्षक. तोपर्यंत रन्स कंप्लीट होत्या. 2 ओव्हरची होती समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मेयर 11 गावदेवी व्यवसाय संघाची धावसंख्या पोहोचली आहे 41. लॉस ऑफ 1 विकेट. 41 धावा, 1 गडी बाद. ड्रिंक स्टॉली मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल. सूरज दुधकर खेळतोय. 3 चेंडूचा सामना करून 9 आकड्यावरती आणि त्याला साथ दिली आहे. सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर नितीन मात्रे पोहोचलाय 24 या आकड्यावरती. डीजे सिटी क्रिकेट मंडळ गाजतय तालुक्याभर. मालेगावाचा कापली सिटी क्रिकेट मंडळ गाजतय तालुक्याभर. नितीन दादा वारिंगे चषक ठेवलाय होतय चर्चा फार. 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 थँक्यू. तर स्क्रीनवरती आपण पाहता त्या ठिकाणी स्वदेशचे प्रणेते सन्माननीय समीरदादा देसाई यांच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांना पुष्पहार या ठिकाणी प्रदान केले जात आहे. आज खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर त्यांचा वाढदिवस देखील आहे. पुन्हा एकदा समीरदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि त्यांच्याच माध्यमातून क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहायला मिळतं आहे. भव्य दिव्य स्पर्धा 4 दिवस चालणार क्रिकेटचा कुंभमेळा आपण पाहणार आहोत. शेवटच्या दिवशी आपण प्रेक्षक वर्गांची अलोट गर्दी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय समीरदादा देसाई यांच्या माध्यमातून आपण गणपती बाप्पाला आणि त्याचबरोबर छत्रपती शिवरायांना पुष्पहार प्रदान करतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपण पाहिली 41 लॉस ऑफ 1 विकेट. 41 धावा स्कोरबोर्डवरती. झोकल्या वाकल्या सर्व गर्भिष्ठ माना या शिवमंदिरी. हिंदुत्वाचे बादशाह आम्ही, तलवार आमची राणी, दादागिरी तर करतोच आम्ही, बाकी सर्व शिवरायांची मेहरबानी. छत्रपती शिवरायांना पुष्पहार प्रदान केले जात आहे. समीरदादा देसाई यांच्या शुभास्ते आणि त्यांच्या समेत बिंदास शेलार आणि शिवमावला विजय वारिंगे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. थँक्यू. नाव ॲक्टिव्ह क्रिकेट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण 4थ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाज 4थ्या ओव्हरमध्ये सागर पाटील. सेकंड स्पेल नितीन मात्रे अद्याप 24 या धावसंख्येमध्ये बॅटिंग करतोय. टीमची टोटल देखील फार चांगली आहे आणि आत्ता इथून या ओव्हरमध्ये धावा रोखाव्या लागतील जय कांडेश्वर गोरपे संघाला. विकेट कॅरी करणं फार महत्त्वाचं आहे. कारण एका बाजूला सूरज दुधकर जो घातकी खेळाडू आहे, ज्याला आम्ही नेहमीच इंग्लंडचा आपण पाहिलं गेलं तर बेन स्टोकची उपमा त्याला दिली आहे. कारण ज्या प्रकारे तो खेळाडू खेळतो त्याच प्रकारची शैली या खेळाडूची आपण पाहिली. घातकी ऑलराऊंडर ज्याला संबोधलं जातं तो सूरज दुधकर सायकलपती. वाईड यॉर्करचा प्रयास, चांगला चेंडू आहे. सूरज दुधकरनं जाऊ दिला. छेडछाडी करण्याचा प्रयत्न नाही. असं वाटलं की चेंडू ऑप्सिकच्या बाहेर जाईल, परंतु तो आतमधून गेला. पंच मनोज पवार असं सांगतायत नो डाऊट डॉट बॉल. सागर पाटील सेकंड स्पेल हाताळतोय.
पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फटका छान आहे. मी अगोदरच म्हटलं हा घातकी खेळाडू आहे आणि त्याच्या माध्यमातून आलाय पुन्हा एकदा दुसरा तडाखा. ठोकलाय षटकार. कड्या कपातून नाद भवानी गाजे, काळजात वाहती आमच्या आणि रक्तात वाहती राजे. थँक्यू सो मच डीजे मास्टर. अप्रतिम संगीत आणि षटकार ठोकलाय फलंदाज आपण पाहिलं सूरज दुधकर टीमची टोटल 47. चला बघा या ठिकाणी रमेश शेलार यांच्याकडनं आपण पाहिलं गेलं तर रमेश दादा शेलार या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी देखील आता समोरच्या संघ गोरपे संघाला देखील प्राइज झालंय तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज जर विकेट हॅट्रिक प्रस्थापित केली तर. आणि बाजीराव सिसवे यांच्याकडे 1500. रमेश दादा शेलार या ठिकाणी उपस्थित होत्या त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत आमच्या स्पर्धेमध्ये. गावदेवी मेहर 11 वसा संघ सध्या तरी बॅटिंग करतो आणि धावसंख्या 47 मध्ये पोहोचली आहे. सूरज दुधकरनं 2 मोठे फटके टेकलेत. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. टीमची धावसंख्या 47. सूरज पोहोचलाय 5 चेंडू 15 या आकड्यावरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू डीप राहिला खाली राहतो. चेंडू पूर्णपणे उचली नाही या चेंडूमध्ये आणि वेग देखील भरपूर होता. गतीमध्ये बीट केलं फलंदाज सूरज दुधकरला. डॉट बॉलची समाप्ती. कमबॅक करायचा प्रयत्न करतो आपल्या ओव्हरमध्ये सागर पाटील आणि टोटल स्कोरमध्ये 47. स्थगित धावसंख्या 47. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला बॉटमॅनचा वापर केला आहे. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न पैकी ॲक्युरेट नाही आहे. यस ॲक्युरेट होती. सहजरित्या पैकी केली गेली. देवा सिसपे त्या ठिकाणी होते. कॅप्टन ऑफ टीम जय कांडेश्वर गोरपे संघाचे संघनायक आहेत देवा सिसपे आणि सहजरित्या पैकी केली गेली आणि टीमची टोटल 2 पुढे सगळी 49 49 या आकड्यावरती. चांगला चेंडू पुन्हा एकदा वाईड वर्करचा प्रयास आणि सफल ठरला पुन्हा एकदा. वेगवान चेंडू होता. सामना करू शकले नाहीयेत फलंदाज सूरज दुधकरला बीट केला. डॉट बॉलची समाप्ती. एकूण चेंडू षटकातील 5. एक षटकार आल्यानंतर सागर पाटीलचं मी कौतुक करेल कारण 3 चेंडू त्यांना फार चांगले हाताळले. 3 चेंडूमध्ये त्यानं एकूण फक्त 2 धावा खर्च केल्यात. एकूण 5 चेंडू 8 धावा खर्च करतोय. लॉप करण्याचा प्रयत्न. मागे खेळाडू उपस्थित आणि तुतुमेमे झालं होता. अंतिम मोमेंटला धाव कंप्लीट झाली. 4 षटकं कंप्लीट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर मीर 11 गावदेवी वसा संघ पोहोचलाय 50 कंप्लीट. 50 धावा स्कोरबोर्डवरती. 1 गडी बाद. पंढरी नातवा रिंगे दादाचा आहे आधार चषकाला. आहे आधार चषकाला. आहे आधार चषकाला. या क्रिकेटच्या सामन्यात होई जल्लोष मैदानाला. होई जल्लोष मैदानाला. होई जल्लोष मैदानाला. रोशन होईल नाव दादांचा साऱ्या ठाणे जिल्ह्यावर. रोशन होईल नाव दादांचा साऱ्या ठाणे जिल्ह्यावर. नितीन दादा वारिंगे चषक ठेवलाय होतय चर्चा फार. नितीन दादा वारिंगे चषक ठेवलाय होतय. व्यासपीठामध्ये आपण बाजूला ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत. समीर दादा देसाई त्याचबरोबर रमेशजी शेलार वसारगावचे शाखा प्रमुख आपण व्यासपीठामध्ये पाहतो. त्याचबरोबर बिंदास शेलार देखील असतील. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आमचे मित्र वसारगावचे खऱ्या अर्थानं नितीन म्हात्रेंचे बंधुराज ज्ञानेश्वर म्हात्रे देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. अंतिम षटक या ठिकाणी असेल. बघा आपण पाहू शकता स्क्रीनवरती
मान्यवरांना स्मित असे सर्वांच्या चेहऱ्यावरती आहे. समित देसाई, रमेशजी शेलार, त्याचबरोबर बिंदास शेलार आपल्याला पाहायला मिळते. आमचे महेश देखील असतील त्यांच्या समेत सर्वांचं स्वागत करूया आपण. अंतिम षटक ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स सेटिंग केला परंतु संपर्क नाहीये. व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाही, रन्स मिळाली. एक पंच रमाकांत पवार सर, बॅटकट असेल किंवा लेग बाईज? बॅटकट. 51 51 धावा फलकावरती. आणि बघा लक्ष असू द्या, लगातारचे 3 षटकांसाठी ज्ञानेश्वर मात्रे याचकडे देखील 3000 रुपयाचे कॅशबॅक असेल या अंतिम षटकामध्ये खेळाडूंसाठी. नितीन मात्रे 24 या आकड्यावरती खेळतोय. 10 चेंडूचा सामना केला. अंतिम मुमेंटला त्याच्याकडनं अपेक्षा अजूनही फार असतील त्यांच्या समर्थकांना आणि त्यांच्या खेळाडूंना. दुसऱ्या बाजूला अंतिम षटकामध्ये गोलंदाज देखील तेवढं ताकदीचं आहे. देवाशिष पेकडनं अपेक्षा आहेत विकेटसाठी. एज लागली आहे आणि जी अपेक्षा होती विकेटची ती पूर्ण केली देवानं. विकेट कॅरी केली आहे. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. नितीन मात्रेची खेळी संपुष्टात. जे कोळेकर देखील इन ॲक्शन मध्ये आहेत आणि त्यांचे दोन्ही भाषे देखील त्यांच्यासाठी आणि सपोर्टसाठी उपस्थित झालेत. विजय कोळेकर यांची अपाट मेहनत या स्पर्धेसाठी. कारण आपण पाहिलं की तर खऱ्या अर्थानं रोशन स्पर्धा ठेवणं फार सोपं आहे, परंतु त्याला यशस्वी करण्यासाठी आपण पाहिलं की तर फार मेहनत लागते आणि ती मेहनत विजय कोळेकरने घेतली आहे. कारण आपण पाहिलं की तर गेल्या 1 ते 1.5 महिना अगोदर 2 महिना अगोदर सर्व संघांना कॉल करणं, त्याचबरोबर कोणता संघ स्पर्धेमध्ये खेळेल कोणता नाही आहे ते ठरवणं हे फार महत्त्वाचं असतं स्पर्धेमध्ये. आणि ती जिम्मेदारी विजय कोळेकर खास करून आपल्या खांद्यावरती घेतली आणि पुन्हा एकदा या वर्षामध्ये देखील त्याने ही स्पर्धा यशस्वीरित्या सुरू केली आहे. त्याचं देखील कौतुक. यावेळेस मात्र टॉपेज आणि लक फॅक्टर ऑन आहे. चेंडू जातोय लॉंग स्टॉप, सीमारेखा बाहेर, चौकार. चौकार आला. टीमची टोटल 55 धावा स्कोरबोर्ड वरती. यावेळेस पुन्हा एकदा तोच रिप्लाय पाहायला मिळतो आणि चेंडू पुन्हा एकदा लॉंग स्टॉप, सीमारेखा बाहेर. अजून एक चौकार येतोय साजनच्या बॅटमधनं. येतात आणि टॉपेज लागते आणि हा दुसरा चौकार आपण पाहिला. सेम रिप्लाय पाहायला मिळाला. फलंदाजीसाठी साजन फुलोरे आपण पाहताय. विस्फोटक खेळाडू आहेत, आक्रमक शैलीचा हा खेळाडू आपण पाहतो स्टॅगिनपती. देवाशिष कमबॅक करण्याचा प्रयत्न. गोलंदाजी फार चांगली आहे पण नशीब साथ देत नाहीये. क्रॉसिंग नाहीये, लक्ष असू द्या साजन, क्रॉसिंग नाहीये. दोन्ही बाजूने स्ट्राईक तुम्हाला सोडणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे इथून एकानं जर सोडली तर ती क्रॉसिंग नसेल. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डवरती 59, 59 धावा स्कोरबोर्डवरती. चेंडूंची संख्या शिल्लक 1. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. देवानं गोलंदाजी फार चांगली केली परंतु त्यानं नशिबानं साथ दिली नाही आहे. 2 टॉपेजच्या साह्याने चौकार आले. कोळ्या टप्प्याचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला आहे. वाडी संघांमध्ये खेळाडू सागर पाटील आले, बेगाला पेकी केली आहे. धावाची संधी, विकेट डोक्यामध्ये आणि पाहावं लागेल. रमाकांत पवार सर यांचा निर्णय तो नॉट आउट. रन्स कंप्लीट झाल्या. 2 ओव्हरची होते समाप्ती. पहिले सत्र कंप्लीट आणि प्रथम बॅटिंग करत असताना टीम मेहर 11 गावदेवी वसार संघानं बनवल्या स्कोरबोर्डवरती 61. 61 धावा 2 गडी बाद आणि 62 धाबेचं लक्ष असेल टीम जय कांडेश्वर गोरपे संघासमोर. चला नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी आपण आमंत्रित करूया.
चला लगेच आपण टॉससाठी मदत करूया. स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान जय बोले म्हात्रेपाडा टीमचे कॅप्टन आणि गावदेवी काकडबाल टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. महेश मडवी आपण टॉससाठी या. किशोर टॉससाठी रिपोर्टिंग करा आपण. आणि स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान म्हात्रेपाडा टीमचे कॅप्टन चला लगेच आपण कृष्णा म्हात्रे. शुभ सन्मान आपण करूया. आपण मुख्य व्यासपीठापती या ठिकाणी बोलतोय. व्यासपीठापती यांचं आगमन झालं. आपण पाहतो शाखा प्रमुख वसारगावचे रमेशजी शेलार साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार. आमच्या मुख्य व्यासपीठापती विनंती करतो आपण समीरदादा देसाई यांना की आपल्या शुभ हस्ते रमेशजी शेलार साहेबांचा आपण शुभ सन्मान करावा. विजय कोळेकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण आज सन्मान या ठिकाणी कव्हर करायचा आहे. आमच्या मुख्य व्यासपीठापती सन्मान या ठिकाणी होतात. अतिथी देवो पाहुण्यांचा आदर सत्कार आपण स्वदेच्या वतीने करतोय. कारण की आपल्या भारताची संस्कृती आहे पाहुण्यांचा आदर सत्कार करा आणि ती संस्कृती या स्पर्धेच्या वतीने जोपासली जाते. पगवी शाल त्याचबरोबर मोमेंटो अर्थात स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन रमेशजी शेलार साहेबांचा शुभ सन्मान होतोय. चला कॅप्टन स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान म्हात्रेपाडा टीमचे कॅप्टन लगेच टॉससाठी आपण वेळ घेऊ नका. आपण बघा इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि त्याचबरोबर गावदेवी काकडबा टीमचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करा. तो थैंक यू सो मच. बहुत बहुत शुक्रिया. चलते मैदान के अंदर फिर से एक बार सभी दर्शकों का मैं स्वागत करता हूँ. सोनबंगर आपका सभी का स्वागत करता हूँ. दोस्तों आप प्रतियोगिता एंजॉय कर रहे हैं बिल्कुल. स्वर्गीय श्री राम मस्कर स्वर्गीय नितिन बारेंगे ट्रॉफी 2025 का पर्व आज प्रतियोगिता का दूसरा दिन और दूसरे दिन का ही चलता हुआ पहला बड़ा मुकाबला मीर 11 गावदेवी वसार और दूसरी तरफ जय कांडेश्वर गोरपे टीम के बीच में चलता हुआ बड़ा मुकाबला. बल्लेबाजी की वसा टीम ने और पहले बल्लेबाजी करते हुए 5 ओवर में रन संख्या बनाई 61 रन. 62 रन का टारगेट रखा. वही टारगेट लेकर सलामी बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. गोरपे टीम की सलामी जोड़ी ओपनिंग ब्लास्टर देवा सिस्वे और सागर पाटिल. विकेट हैट्रिक के लिए देख सकते हैं बिल्कुल रमेश जी शेलार की तरफ से 1000 का इनाम होगा और चौके और छक्के के हैट्रिक के लिए 3000 का इनाम होगा रमेश जी शेलार की तरफ से. हर एक ओवर की बात करेंगे तो 12.40 के औसत बरकरार रखनी पड़ेगी. बल्लेबाजी करते हुए टीम जय कांडेश्वर गोरपे टीम को गेंदबाज तैयार. पहला ओवर सूरज दुत्कर. पहले गेंद बैकफुट पे ऑन साइड पे खेलते हुए देवाशीष में फील्डर वहां पर मौजूद. लॉन्ग ऑन की दिशा में जगदीश दुत्कर वहां पर थे और यहां से बनती हुई सिंगल के माध्यम से खाता खुलता हुआ बल्लेबाज देवाशीष का और टीम जय कांडेश्वर गोरपे टीम का. रन संख्या 1 रन. 62 रन का लक्ष्य. बड़े मुकाबले आप देखने को मिलेंगे. अगला मुकाबला होगा स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान जय भोले म्हात्रेपाडा और गावदेवी काकड़वाल के बीच में बड़ा मुकाबला अगला होगा. तो टॉस के लिए आना है दोनों टीम के कप्तान महेश मडवी और कृष्णा म्हात्रे. बाजीराव सिसवे इनकी तरफ से भी विकेट हैट्रिक के लिए बिल्कुल सॉरी माफ कीजिए चौके और छक्के की हैट्रिक के लिए 1500 का इनाम होगा. ऑन साइड पे खेलते हुए इस बार लॉन्गर की दिशा में फील्डर मौजूद. थोड़े से यहाँ पर मिसफील होती भी जब तक को कवर करेंगे तब तक यहाँ से रन बटोर चुके बल्लेबाज 2 और 2 की मदद से रन संख्या आगे बढ़ती हुई 3 के ऊपर. शांत शुरुआत आप देख रहे हैं बिल्कुल सागर पाटिल के माध्यम से ये 2 रन आते हुए खाता खुलता हुआ सागर पाटिल का.
रन संख्या 3 रन। पहले ओवर का खेल चलता हुआ मैदान के अंदर सूरज दूतकर फिर से बार लेफ्ट आर्म ओवर द विकेट। ये हाल किया तो उसे खेलते हुए स्टेयर करते हुए गेंद को, लेकिन गली रीजन में फील्डर वहां पर मौजूद थे। डॉट गेंद की समाप्ति होती हुई। तो रवि सेलान इनकी तरफ से भी विकेट हैट्रिक के लिए बिल्कुल 1000 का इनाम होगा, 1100 का इनाम होगा। कदमों का इस्तेमाल, शॉट अच्छा है, पावर पे शुरू है, खिलाड़ी पहुंच पाएंगे या नहीं पहुंच पाए, और गेंद निकल चुकी है कवर सीमारे के बाहर। सागर पाटिल के बल्ले से पहला शानदार चौका। यो पालेगा वाला अरे पोंद्रे आला, यो पालेगा वाला तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे, आमच्या पंढरी वारी ये दादांच्या या नावात दम आहे रे। तो ये अच्छी बिल्कुल टाइमिंग भरी स्ट्रोक थी और गेंद को सीधा भेजा स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। 4 रन। स्वीप शॉट खेलते हुए पीछे खेलने की कोशिश, अपील जोरदार की है और यहां से बिल्कुल अंपायर कहते हुए कि नॉट आउट है। दोनों अंपायर यहां से कहते हुए कि नॉट आउट है, थर्ड अंपायर नहीं है नितिन मात्रे, ध्यान दीजिए आप। रन आउट और बीमर के लिए थर्ड अंपायर है। चलिए बिल्कुल दोनों अंपायर यहाँ पर आते हुए डिस्कस करते हुए और डिसीजन हमारे तरफ देंगे। बिल्कुल रमाकांत पवार सर और मनोज पवार सर। तो अंपायर का डिसीजन है कि एज लगा है नहीं है, यहाँ पर चेक किया जाएगा। सॉफ्ट सिग्नल है कि नहीं लगा है, नॉट आउट है। यस, ग्राउंड के ऊपर टच हुई है गेंद, यहाँ पर नहीं है, और बैट ग्राउंडेड हुई है, वो चेक करेंगे तीसरे अंपायर। तो बिल्कुल ओम साई एमटीसी के माध्यम से प्रतियोगिता कवर की जा रही है और ये अच्छी लाइव टेलीकास्ट है। रोशन फराड हमारे साथ ज्वाइंट है और चेक कर रहे तीसरे अंपायर रतन मानरकर। टेक्नोलॉजी है हमारे पास बिल्कुल, तो कोई बात नहीं, यहाँ पर चेक करेंगे। चलिए नॉट आउट है, गेंद नीचे गिरी थी, बिल्कुल वही कहते हुए अंपायर। चलिए नितिन मात्रे आपको फील्डिंग लगानी है जल्द से जल्द, वक्त जाया मत कीजिए। गावदे भी मेरे 11 वसा टीम। और ये देखिए एक्शन रिप्ले, पहले बल्ले को गेंद लगी, उसके बाद में गेंद नीचे गिरी, बिल्कुल यहाँ से बताते हुए रोशन पराड और अंपायर रतन मानेरकर। और अच्छी लाइव टेलीकास्ट, शुक्रिया अदा करेंगे बिल्कुल रोशन पराड का और ओमसाई एमटीसी ये टीम का भी। गेंदबाज तैयार, फिर से एक बार सूरज दूतकर अगली गेंद इस ओवर की। ये कदमों का इस्तेमाल, डाउंसिंग डाउन द विकेट, गेंद को भेजा लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, वंस बाउंस चौका। असू द्या बघा, ज्या रोडवरती गाड्या पार्क केल्या त्या पण थोड्याशा हलवायच्या आहेत, कारण शाळेच्या बस त्या ठिकाणी जातात बघा। समोरच ग्राउंडच्या पुढे थोडी शाळा आहे आणि त्या शाळेच्या बस त्या ठिकाणी येतात, त्यांना अडथळा नको आपण, त्यामुळे आपण त्या गाड्या कोणी पार्क केल्यात, प्रेक्षक वर्गाला विनंती असेल ते आपण व्यवस्थित पार्क करा। आणि टॉससाठी देखील आपण जाऊया। टॉस बॉक्समध्ये मच्छिंद्र मात्रे या ठिकाणी जॉईन झालेत आणि विशाल देखील असतील, कॅप्टन मिन्नाथ पावशे या ठिकाणी कॅप्टन जॉईन झाले, सिनियर खेळाडू आहेत गावदेवी काकडेबाज संघाचे। आणि टॉस केलं जाईल मुख्य व्यासपीठावरती रमेशजी शेलार साहेबांच्या शुभासे टॉस आपण करूया।
पप्पू भोईर यांच्या शुभास्वागत टॉस स्वर्गीय राम मात्र प्रतिष्ठान जय बोले मात्रपाडा आणि गावदेवी काकडवाल या दोन संघामध्ये लढत. टॉस जिंकला. यस मिन्नत पावशे अर्थातच गावदेवी काकडवाल संघ निर्णय पेंडिंग असेल. किशोर मडवी आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील स्वागत आणि विशाल देखील असतील. मिन्नत दादा देखील आपल्याला उपस्थित आहेत आणि मच्छिंद्र म्हात्रे त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आपण करूया. नाउ बैक टू क्रिकेट. चलते मैदान के ऊपर पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है और रन संख्या की बात करेंगे तो 11 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर. चलिए 5 खेलने आपको. टीम मेरी 11 गाउदी वसा टीम जल्दबाजी आपको करनी है. जल्द से जल्द 5 खेलने आपको. देखिए और यहाँ से गेंदबाज दूसरा ओवर उदय पाटिल. तो केतन शेलार जो सरपंच है और उनके माध्यम से आईबा कैश के लिए दर्शकों के लिए बिल्कुल 500 रुपए का इनाम होगा. ओवर की पहली गेंदबाज तैयार. उदय पाटिल सेकंड के ऊपर बल्लेबाज होंगे. गौरपे गांव के वंडर बॉय जिन्हें हम हमेशा कहते हैं देवाशीष पे हार्ड हिटर खिलाड़ी है और क्या उनके बल्ले से बड़े स्ट्रोक आएंगे. हर एक ओवर की बात करेंगे तो 12.40 की आवश्यकता थी और यहाँ से पहले ओवर पे 11 रन बने. स्वीट हिट खेलने की कोशिश. इस बार स्थान चेंज किया. रन संख्या मिली 1 लेग बाइस के माध्यम से और टोटल पहुंची यहाँ से 12 के ऊपर. अब भी यहाँ से जीत के लिए बात करेंगे तो रोशन 50 की आवश्यकता है. जीत के लिए बात करेंगे तो 23 गेंदें शेष और 50 की आवश्यकता. ये देखिए इक्वेशन दिखाने पे ओमसाई एमटीसी 23 गेंदें 50 की आवश्यकता. सेकंड के ऊपर बल्लेबाज आएंगे बिल्कुल सागर पाटिल. अब तक शुरुआत अच्छी की है. पहले ओवर में 2 बड़े शॉट देखने को मिले. 2 चौके लगाए अपनी टीम के लिए. 5 गेंदे के लिए और 10 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं सागर पाटिल. शॉट अच्छा बैकफुट के पे ऑन साइड में पुल किया लेकिन वहां से खिलाड़ी मौजूद लॉन्ग ऑन की दिशा में नितिन मात्र थे. कोई गलती नहीं और पहली विकेट मैदान से बाहर. पहला झटका टीम गोरपे टीम को. सीनियर कमेंटेटर यहाँ पर आ चुके बिल्कुल जगदीश जी पांडिल मैन फ्रॉम नारवली. उनका भी हम स्वागत करेंगे. तो बिल्कुल चौके के हैट्रिक के लिए और छक्के के हैट्रिक के लिए जुगनू पाटिल इनकी तरफ से भी 2000 का इनाम होगा गोरपे टीम के लिए. जुगनू भोईर इनकी तरफ से बिल्कुल ये इनाम होगा 2000 का. और रन संख्या की बात करेंगे तो 16 रन बन चुके स्कोरबोर्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान के ऊपर. चलिए कोई बात नहीं है. यहाँ से बिल्कुल थोड़ी सी गलती थी स्मॉल मिस्टेक और वो कवर की जाएगी. 12 रन बन चुके हैं. तो रोशन पराइट कोई बात नहीं है. ये अजय पाटिल थे बिल्कुल कदमों का इस्तेमाल करना चाहते थे लेकिन बल्ले और गेंद का संपर्क हुआ है वही बताते हुए मनोज पवार. और 1 विकेट मैदान से बाहर उदय पाटिल को मिलती भी दूसरी सफलता. बर्थडे है आज हमारे सबीर दादा देसाई का और उनका हम बर्थडे की उनको बिल्कुल शुभकामना देते हैं. और दूसरी तरफ देखा जाए ना तो बाजीराज सिस में हमारे काफ़ी करीबी दोस्त है गोरपे गांव के. उनका भी आप बस बिल्कुल जन्मदिन है और उनको भी शुभकामनाएं देते हुए हम. और खास करके शुभकामना आती भी बर्थडे के लिए राजेश भोईर हमारे नेपाली पाड़ा के उनकी तरफ से भी शुभकामनाएं. फुल टॉस गेंद स्लॉप स्वीप शॉट अच्छा है. गेंद को भेजा सीधा लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर
4 रन। तो चौका था बल्लेबाज के माध्यम से और यहाँ से टीम की रन संख्या की बात करेंगे तो 16 के ऊपर पहुंचा स्कोर। आप यहाँ से जीत के लिए बनाने 40 की आवश्यकता। बल्लेबाज सेकंड के ऊपर ऋषिकेश इस बार इनसाइड आउट खेलने की कोशिश की। फील्डर वहां पर पहुंचे दिग्जित दूधकर काफी तेजी से आए, जब तक गेंद को उठा फेंके तब तक मौका था दोनों बल्लेबाज के पास 2 रन चुराने का और यहाँ से 2 रन की मदद से रन संख्या पहुंची 18 के ऊपर। 19 गेंदे 44 की आवश्यकता। यह मुकाबला जीतने के लिए बड़ी ये प्रतियोगिता और आज बड़े मुकाबले आपको देखने को मिलेंगे और दर्शक भी काफी भारी संख्या में आते हुए उनका भी हम स्वागत करेंगे। शॉट अच्छा, मिनी हेलीकॉप्टर लैंड होता हुआ लॉन्ग ऑन के ऊपर नितिन मात्रे के सीधा हाथों में और एक शानदार कैच और बल्लेबाज के पारी गेंद और एक झटका टीम गौर पे टीम को लगता हुआ। के समाप्ति के बाद रन संख्या की बात करेंगे तो जय कांडेश्वर गोरपे टीम पहुंची 18 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। अब बल्लेबाज खो चुकी है, सागर पाटिल आउट हो चुके हैं। उसके बाद में आप देख रहे हैं बिल्कुल अजय पाटिल 0 पे आउट हुए और ऋषिकेश भी आउट हो चुके हैं। नए बल्लेबाज विकास पाटिल। समीकरण देख सकते हैं आप 18 गेंदे और 44 की आवश्यकता। क्या यहां से बिल्कुल आने वाला ओवर बड़ा हो पाएगा? टीम अजय कांडेश्वर गुरपेटी के लिए ज्यादा रन बनाने पड़ेंगे इस ओवर में। ये टर्निंग पॉइंट ओवर है इस मुकाबले का। देवाशीष पे के ऊपर बड़ी जिम्मेदारी है इस ओवर में बड़े हिट लगाने की। गेंदबाज तैयार, सेकंड स्पेल सूरज दुधकर ऑन साइड में पुल करते हुए मिड विकेट में खिलाड़ी मौजूद था जगदीश दुधकर। जब तक गेंद को उठा फेंके तब तक सिंगल यहां पर आती भी। रन संख्या पहुंची 19 के ऊपर और अब यहां से गेंदे बची है 17 और 43 की आवश्यकता। तो इस बार ऑन साइड पे खेलते हुए स्कोर लेग पे खिलाड़ी मौजूद जगदीश दुधकर काफी तेजी से उतनी अच्छी थ्रो, क्या बात है, वेल फील्डिंग। और ये देख सकते हैं आप बिल्कुल चीते की तरह दौड़े और तुरंत यहाँ पर थ्रो भी किया। रन संख्या की बात करेंगे तो बिल्कुल 20 के ऊपर पहुंचा स्कोर। अच्छी फील्डिंग वहां पर देखने को मिली। जगदीश दुधकर सीनियर खिलाड़ी है गांवदेवी वसाड़ टीम के और अच्छी फील्डिंग दिखाते हुए। अब यहाँ से समीकरण 42 की आवश्यकता। गेंदे बचे बिल्कुल 16। इस बार भी क्रॉस बैट स्ट्रोक खेलने की कोशिश। बल्ले और गेंद का उतना अच्छा संपर्क नहीं है। इस लगी थी और गेंद विकेट कीपर के हाथों में जाते भी डॉट गेंद की समाप्ति। 15 गेंदे 42 का समीकरण। रन नहीं आ रहे। पहले ओवर में हमने देखा सिद्धार्थ 11 रन थे, दूसरे ओवर में अच्छी गेंदबाजी रही। उदय पाटिल ने इंप्रेस किया, सिर्फ 6 रन खर्च किए और अब इंप्रेस कर रहे गेंदबाज सेकेंड स्पेल में सूरज दुधकर। लगातार डॉट गेंदे 4 गेंदे हो चुकी है और यहां से रन आ रहे सिर्फ 2 और अब 14 गेंदे शेष। जीत के लिए 42 की आवश्यकता। बड़े हिट की तलाश थी बिल्कुल। मैंने पहले कहा था बड़ी जिम्मेदारी थी इस ओवर में देवाशीष पे के कंधे के ऊपर। और यहां से क्या विकेट आएगी? रवि वाले गेंद के नीचे होंगे, बिल्कुल कोई गलती नहीं है। और एक विकेट मैदान से बाहर देवाशीष पे। बैक टू द डगआउट और अब 13 गेंदे 42 का समीकरण। रन संख्या 20 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर टीम गौर पे।
सराहना करना चाहूंगा मैं गेंदबाज सूरज दुधकर की, जितनी अच्छी बल्लेबाजी की उतनी अच्छी गेंदबाजी भी कर रहे हैं। अब यहाँ से 5 गेंदें हो चुकी है और रन खर्च के सिर्फ 2 और विकेट भी चटकाई थी बस इसमें की नए बल्लेबाज शनि। शनि के लिए गेंद थी, गुल्डन के ऊपर पड़ने के बाद काफी तेजी से आई, काटा बदला गेंद ने, डॉट गेंद की समाप्ति, सफल ओवर की समाप्ति। इस ओवर में 1 विकेट चटकाई सूरज दुधकर ने, रन खर्च किए 2 और 3 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या देख रहे हैं आप 20 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर अब 12 गेंदे और 42 की आवश्यकता। चलिए 12वें खिलाड़ी जाना है आपको पानी लेके। नितिन मारेंगे ट्रॉफी 2025 का पर्व आप एंजॉय कर रहे हैं। तो बिल्कुल निर्वी बांगर इनकी तरफ से भी शुभकामनाएं आती भी प्रतियोगिता के लिए और वो भी एंजॉय कर रही है इस प्रतियोगिता को। 2 दिन हो गए स्कूल में नहीं जा रहे लेकिन मुकाबले एंजॉय कर रही है। तो 11 गेंदे और 42 का समीकरण बल्लेबाज के विकास पाटिल वापस है बिल्कुल और एक विकेट मैदान से बाहर लगता हुआ और एक झटका टीम घोरपी टीम को। बिल्कुल चक्को की हैट्रिक के लिए बिल्कुल सोनिया मल्लार ग्रुप इनकी तरफ से इनाम होगा बिल्कुल 1000 का, लेकिन यहाँ से बड़ी हिट नहीं आ रहे, मुकाबला कठिन होता हुआ टीम जय कांडेश्वर गोरपे टीम के लिए क्योंकि रन नहीं आ रहे, बड़ी हिट नहीं आ रहे। अब यहाँ से बात करेंगे तो 20 सेकंड के ऊपर स्कोर रुका है, 5 विकेटें गिरी है, अब 10 गेंदे 42 का समीकरण। ये देखिए स्विफ्ट खेलने की कोशिश थी और इस बार भी अच्छी डिलीवरी और डॉट गेंद की समाप्ति होती भी। तो बिल्कुल निर्वी बांगर और गार्गी बांगर इनकी तरफ से शुभकामनाएं आती हुई इस प्रतियोगिता को, उनका भी हम स्वागत करेंगे। और ये पालेगांव है बिल्कुल दर्शक और आप देख सकते हैं बिल्कुल छोटे बच्चे काफी आते हुए स्कूल की छुट्टी कर रहे हैं और मुकाबले को एंजॉय करते हुए। रन संख्या की बात करेंगे तो 42 अभी की आवश्यकता इस मुकाबला जीतने के लिए। लगातार डॉट गेंदें आ रही है और यहां से अब 1 गेंद शेष, तो 5 गेंदें डॉट आ चुकी है। क्या बिल्कुल प्रतियोगिता का पहला मेडन ओवर देखने को मिलेगा। गेंदबाज होंगे गिरीश मात्रे, नीलेश ऑन स्ट्राइक, 7 गेंदे 42 की आवश्यकता। और ये देखिए मेडन ओवर आता हुआ इस प्रतियोगिता का पहला मेडन ओवर फेंकते हुए गेंदबाज गिरीश मात्रे, शानदार गेंदबाजी। ओवर की भी समाप्ति, 4 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या रुकती भी 20 के ऊपर 5 विकेट के नुकसान के ऊपर अब 6 गेंदे 42 की आवश्यकता, यानी कि ये मुकाबला लगभग जीतती भी टीम मीर 11 गावदेवी वसार। मित्र मंडळाचे सामने सगळ्यान भारी, श्रीराम मस्कर प्रतिष्ठान आहे अंबरनाथ शहरान भारी, चौकरांची
मैदानाची मजा बघावला पोरे ही जमतान सारी बॉलर बॅट्समन 100 बडकर एक येतान खिलाडी समीर देसाईने भरवली स्पर्धा बघाया जमलान प्रेक्षक बघाया जमलान प्रेक्षक श्रीराम मस्कर पाले चषक श्रीराम मस्कर पाले चषक से तो बिल्कुल 6 गेंदे और अब मुकाबला बिल्कुल वन साइड होता हुआ युवा तो वाचिंग वन साइड मैच ये मुकाबला एक तरफा होता हुआ और लगभग जीत तय हो चुकी है मीर 11 गांधी वसा टीम की। ये देखिए शानदार गेंदबाजी यॉर्कर का प्रयास और यहाँ से सफल करते हुए गेंदबाज नितिन मात्रे को मिलती हुई सफलता। विकेट मैदान से बाहर शनि बैक टू द डगआउट और लगता है छठा झटका टीम गोरपे टीम को। ये देखिए फिर से एक बार और एक विकेट मिलती हुई नितिन मात्रे को और लगता हुआ ये 7वां झटका टीम गोरपे टीम को। आता रोशन पराड गांवदेवी वसा टीम के लिए ये ग्राउंड काफी लकी है। इस प्रतियोगिता में बिल्कुल ये ग्राउंड के ऊपर हो कभी जल्दी मुकाबला हारते नहीं है। और ये देखिए बिल्कुल इस बार इलेक्शन के काफी बाहर थी गेंद अंपायर का पैसा वाइड बॉल रन संख्या 21 काफी देर बाद रन आ चुका है 10 गेंदों के बाद में वाइड गेंद आ चुकी है और तब जाके स्कोर कार्ड आगे बढ़ चुका है 21 के ऊपर। ये लगातार वाइड गेंद नितिन मात्रे तेजी से डालने की कोशिश है और विकेटों की तलाश में जानते हैं बिल्कुल नितिन मात्रे काफी चौकन्ने खिलाड़ी है। मैन ऑफ द सीरीज के लिए बुलेट बाइक भी है और उसी रेस में बिल्कुल उन्हें जाना है उसी के माध्यम से विकेट की आवश्यकता है। ये करना भी चाहिए बिल्कुल उनके पास वो शैली है क्योंकि विकेट भी लेने की बिल्कुल आवश्यकता है। और तो बिल्कुल गिरीश मात्रे की जो मेडन ओवर थी और वो हाईलाइट पहुंच चुकी है यूट्यूब के माध्यम से आप देख सकते हैं जिस तरह से उन्होंने 6 गेंदें डाली पहला मेडन ओवर फेंका इस प्रतियोगिता में और वो वीडियो भी अब डाल चुके हैं हमारे रोशन पराट ओम साई एमटीसी के माध्यम से। 5 ओवर का खेल समाप्त मुकाबला फिनिश मुकाबला जीता टीम मीर 11 गांवदेवी वसा टीम ने। कांग्रेचुलेशन रवि बाइले एंड कंपनी और यहाँ से मैन ऑफ द मैच मुकाबले के मैन ऑफ द मैच के हकदार बने जिन्होंने शानदार बल्लेबाजी की और गेंदबाजी भी की 11 गेंदे के लिए 24 रन बनाए और आखिरी ओवर पे का 2 विकेट चटकाई और नितिन मात्रे बने इस मुकाबले के मैन ऑफ द मैच के हकदार। आइए नितिन। तो चलिए बिल्कुल नितिन मात्रे आपको आना है और अगला मुकाबला होगा डिसीजन किशोर मडवी। बॉल फर्स्ट गेंदबाजी चुनी बिल्कुल टॉस जीती गांवदेवी काकड़वा टीम ने तो बल्लेबाजी के लिए न्यौता दिया टीम स्वर्गीय राम मात्रे प्रतिष्ठान जय बोले मात्रेपाटा टीम को। ये देखिए बिल्कुल पिछले साल के बुलेट बाइकर आते हुए महेश मडवी उनका भी हम स्वागत करेंगे। इस प्रतियोगिता में गांवदेवी काकड़वा टीम पहुंच चुकी है और दूसरी तरफ उनकी तरफ फाइट करेगी टीम जय बोले मात्रेपाटा। नितिन मात्रे चलिए आइए।
तो चलिए बिल्कुल मुकाबले के मैन ऑफ द मैच के हीरो बने, बिल्कुल 2 विकेट चटकाए और 24 रन बनाए नितिन मात्रे बने इस मुकाबले के मैन ऑफ द मैच के हकदार। आइए नितिन, और मैन ऑफ द मैच देने के लिए बिल्कुल मैं आमंत्रित करना चाहूंगा रमेश जी शेलार, जिनके शुभ हाथों से दी जाएगी नितिन मात्रे को मैन ऑफ द मैच की ट्रॉफी। चला चिंट्या लवकर आपण पाच द्या। तर गावदेवी वस्ता संघ आपण कुठे जायचं नाही, लक्ष असू द्या। आणि ही मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थानं नितिन मात्रेची होती आणि तो ही मॅन ऑफ द मॅच डेडिकेट करतोय ती गिरीश मात्रेला, त्यामुळे आपण गिरीश मात्रे आपण या, गिरीश मात्रेला मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली आहे। गिरीश मात्रे आपण या। गावदेवी वसा संघ आपण कुठे जाऊ नका, लक्ष असू द्या, सूचना दिल्यात आयोजकांनी त्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय। रमेशजी शेलार साहेबांच्या शुभासाठी केंद्र आपण मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थानं ही मॅन ऑफ द मॅच नितिन मात्रेला मिळाली आणि ती त्यांना डेडिकेट केली आहे ती गिरीश मात्रेला। वेल बॉलिंग मेडन ओव्हर त्यानं फेकलं, मेडन षटक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं। तो गिरीश मात्रे मॅन ऑफ द मॅच आणि त्याच्या समेत नितिन मात्रे शिंट्या देखील आपल्याला पाहायला मिळतील। थँक्यू सो मच नितिन, वेल प्लेड। गावदेवी वसा संघाला पहिला सामना जिंकलाय या स्पर्धेमध्ये।